नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदी यांना आज सायंकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवरती आता राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलाय. भाजपला यावेळी स्वबळावरती बहुमत मिळवण्यामध्ये अपयश आलंय. मात्र एनडीएला बहुमत असल्यानं सत्ता स्थापनेचा मार्ग मात्र मोकळा झालाय. एकट्या भाजपाकडे बहुमत नसल्यानं यावेळी मंत्रिपदावरून एनडीएच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येते. ती म्हणजे भाजपा नेते नितीन गडकरी यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे. नितीन गडकरी यांच्यासोबतच राजनाथ सिंग यांना देखील फोन करण्यात आलेला आहे. आज मंत्रिमंडळामध्ये सामील होणाऱ्या सदस्यांना शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चहासाठी बोलवण्याची शक्यता आहे. दरम्यान शपथग्रहण सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी इंडिया गेट परिसरामध्ये असलेल्या राष्ट्रीय शौर्य स्मारकाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या निमित्ताने दिल्लीच्या चौकाचौकामध्ये नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स लावण्यात आलेत. तसेच नागरिकांचे आभार देखील व्यक्त करण्यात आलेले आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातून बाजी मारलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.